नमस्कार मित्रांनो, संतोष बोलतोय. कसं काय चाललंय? आपल्या MPSCच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या मेन्सची तारीख 18 डिसेंबर म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच जाहीर केलेली आहे, दिनांक 13 सप्टेंबर रोजी. त्या अनुषंगाने हे लेक्चर किंवा हे व्याख्यान मला 2-3 दिवस आधीच आपणासमोर सादर करायचं होतं. या व्याख्यानाचा काही भाग मी आधीच्या ह्याच्यात MPSC मेन्स अँड कट ऑफ या व्याख्यानात 5 महिन्यापूर्वी आपणासमोर सादर केला होता. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे मत होतं की सर, आपण परत MPSC मेन्सचा अभ्यास कसा करावा स्थापत्य अभियांत्रिकीचा, याबाबत आपण मराठीतून आमच्यासमोर एखादे व्याख्यान सादर करावे. त्या अनुषंगाने हे व्याख्यान स्टार्टअप प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर MPSC मेन्स 2020 इन 3 months, बरोबर आजपासून 3 महिन्यांनी ही परीक्षा होणार आहे. म्हणून या 3 महिन्यात कसा अभ्यास करायचा किंवा आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं असावं याबाबतचं हे व्याख्यान मी आपणासमोर सादर करत आहे. माझ्या सर्व सबस्क्रायबर मित्रांना मनापासून धन्यवाद. तसेच ज्या सबस्क्रायबर मित्रांनी माझे चॅनल लाईक केले आहे, ज्यांना आवडले आहे, त्या बाबतीतही मी माझ्याकडून त्यांचे आभार मानतो. तसेच ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करतो. तर चला, MPSCने काय जाहीर केलं आहे मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं ते आपण बघू. आणि या लेक्चरमध्ये MPSC मुख्य किंवा मेन्स स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास कसा करायचा याबाबतही मी माहिती देणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 असे या परीक्षेचं नाव असून ही अधिसूचना किंवा ही जाहिरात क्रमांक जो आहे याचा तो 61/2021 असा आहे. याआधी MPSCने 217 जागा डिक्लेअर केल्या होत्या. आता या 218 जागा आहेत आणि 18 डिसेंबर रोजी 6 ठिकाणी किंवा 6 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल. ही 6 परीक्षा केंद्र म्हणजेच मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे. म्हणजेच ही परीक्षा जी घेतली जाईल त्याची जी परीक्षा केंद्र आहेत ते औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे. या आधीच्या व्याख्यानात मी या 6 केंद्रांचा प्रिलिमच्या रिझल्टच्या पृथक्करण आपल्यासमोर सादर केलं होतं. याच 6 केंद्रावर ही MPSCची मुख्य परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेमध्ये महत्त्वाच्या जागा ज्या आहेत म्हणजे सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या जागा या जलसंपदा विभागाला फक्त 5 आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला या सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या जागा या 51 आहेत. म्हणजे एकूण पदाच्या जवळपास 1/4 जागा या सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाट्याला आलेल्या आहेत. सर्व लोकांच्या आधीच्या परीक्षेच्या ट्रेंडनुसार सर्वात पहिल्या विभागाचा पसंतीक्रम हा सार्वजनिक बांधकाम विभागच आहे आणि सगळ्यात चांगली पोस्ट ही सहाय्यक कार्यकारी अभियंता असते. तर या परीक्षेत या 51 जागा सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलेल्या आहेत. तर ही मोठी संधी आपण चांगला अभ्यास करून साध्य करावी व सहाय्यक कार्यकारी अभियंता बनावे ही अपेक्षा. पण त्या अनुषंगाने आपण आधी अभ्यास केला असेलच, पण या 3 महिन्यात अधिक मेहनतीने अभ्यास करावा लागेल. त्यानंतर सगळ्यात मोठ्या जागा आहेत त्या AE2च्या WRD डिपार्टमेंटला एकूण 94 जागा आहेत. म्हणजे जवळपास 1/2 जागा ज्या आहेत त्या सहाय्यक अभियंता गट ब च्या जलसंपदा विभागाला आहेत. तर या पोस्टच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडतील. सहाय्यक कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता गट किंवा श्रेणी 1 पेक्षा त्यांनाही या जागेची संधी निश्चितच मिळू शकेल. त्यामुळे सर्वांनी या 3 महिने कसून अभ्यास करायला काहीच हरकत नाही. आता या संबंधांच्या तरतुदी ज्या आहेत पदसंख्या व आरक्षणाबाबतच्या त्या तरतुदींवर खाली डिटेल्स या घोषणापत्रात किंवा या जाहिरातीत दिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी MPSCच्या वेबसाईटवर जाऊन हे जे घोषणापत्र आहे ते व्यवस्थित बघावं आणि त्यातील तरतुदींचा अभ्यास करावा व त्या अनुषंगाने मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावे. यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर याला महाराष्ट्राचं डोमिसाईल कुठल्या कॅटेगरीला किंवा का लागतं हे महत्त्वाचं आहे आणि हे डोमिसाईल्ड असणं फार आवश्यक आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट हे आत्ता अलीकडे ॲड केलेलं आहे. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा जो आहे तो दिनांक 12 फेब्रुवारी 2019 व दिनांक 31 मे 2021 रोजीप्रमाणे किंवा त्या शासन निर्णयाप्रमाणे आपणाला प्रमाणपत्र सादर करणे अत्यंत आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी. तसेच अराखीव उमेदवारांकरता वयोमर्यादा ही आधीच्या लेक्चरमध्ये पण घेतली होती. ती वयोमर्यादा किमान जी आहे ती 19 वर्ष आहे आणि खुल्या वर्गाकरता कमाल जी आहे ते 38 वर्ष आहे. तर त्या माझ्या आधीच्या व्याख्यानाचा आपण उपयोग करून तीच वयोमर्यादा या परीक्षेसाठी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे सर्वांनी त्या वयोमर्यादेचे अभ्यास करावा, त्या वयोमर्यादेचा, आणि त्यानुसार परीक्षेचा विचार करावा. खेळाडू आरक्षणसुद्धा आहे, त्यानंतर दिव्यांग आरक्षण आहे, त्यानंतर अनाथ आरक्षणसुद्धा आहे. पण या सर्व आरक्षणाच्या अनुषंगाने आपणास कुठले प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे, ते किती दिवसात सादर करावयाचे आहे, ते कसे सादर करावयाचे आहे, याची सर्व माहिती या मुद्द्यात त्यांनी सांगितलेली आहे. तरी या जाहिरातीचे जवळून अवलोकन करावे व अभ्यास करावा अशी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे. त्यानंतर तुम्हाला वयोमर्यादाचे जे लेक्चर दिलं होतं व्याख्यान, ह्याच्यात जी डेडलाईन आहे किंवा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो 1 जुलै 2020 असा दिलेला आहे. ती कट ऑफ डेट आहे वय मोजण्याची. किमान वय सांगितल्याप्रमाणे 19 वर्ष, कमाल वय ओपन किंवा खुल्या अमागासवर्गाला 38 वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांना ते 43 वर्ष, तसेच प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना ते 43 वर्ष आहे. माजी सैनिकांना अमागासवर्गीय असतील तर 43 वर्ष आहे, मागासवर्गीय असतील तरीही त्यांना 43 वर्षच आहे. दिव्यांग उमेदवारांकरता वयाची मर्यादा जी आहे, वयोमर्यादा जी आहे ती 45 वर्षापर्यंत आहे. म्हणजेच हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की यावेळेस कमाल वयासाठी फक्त 3 गट केलेले आहेत: सर्वसाधारण, प्रावीण्यप्राप्त खेळाडू व माजी सैनिक. आणि सर्व कॅटेगरीतली किमान वयोमर्यादा ही 19 वर्ष आहे व कमाल वयोमर्यादा जी आहे ती 43 वर्ष अशी याच्यात दिसते. फक्त दिव्यांग उमेदवाराला ती 45 वर्ष अशी आहे. तर त्यानुसार सर्वांनी ॲप्लिकेशन प्रिलिम परीक्षेला, मुख्य परीक्षेला करण्यास हरकत नाही, परंतु मुख्य परीक्षेला जे प्रिलिम पास होतात, पूर्व परीक्षा पास होतात, अशाच उमेदवारांना संधी मिळते. असे 3151 उमेदवार हे या 218 जागांसाठी या मुख्य परीक्षेत रणांगणात उतरणार आहेत. त्या सर्वांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी चांगला अभ्यास करावा व त्या 218 जागात जाण्याचा निश्चित प्रयत्न करावा. या परीक्षेची शैक्षणिक अर्हता आपल्याला आधीच माहीत असल्याप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा मग सिव्हिल आणि वॉटर मॅनेजमेंटची पदवीसुद्धा चालेल, सिव्हिल व इन्व्हायरमेंटची पदवीसुद्धा चालेल, किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सिव्हिलच्या रिलेटेड आहे त्याचीसुद्धा पदवी चालेल, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी याचीसुद्धा पदवी चालेल, बी व बी टेक सिव्हिल आधी सांगितल्याप्रमाणे तेही चालेल, किंवा डिप्लोमा प्लस AMI कॅन्डिडेटसुद्धा या परीक्षेला शैक्षणिक अर्हतेत पात्र ठरतील. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता करण्याचा दिनांक जो आहे तो म्हणजे मुख्य अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक तो पुढे तुम्हाला दिलेला आहे. ते 28, माझ्या मते 28 सप्टेंबर हा तो दिनांक आहे. त्या 28 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला शैक्षणिक अर्हता प्राप्त करावी लागेल. मुख्य परीक्षेस प्रवेश जे पूर्व परीक्षा पास झालेत त्यांनाच मिळेल. आणि तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं mpsconline.gov.in ही जी साईट आहे, या साईटवर जाऊन तुमचं प्रोफाईल अद्ययावत करावं लागेल किंवा अपडेट करावं लागेल. तसेच तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी प्रिलिम पास झाल्यानंतर काय करावे लागेल तर आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे MPSCचे वर सांगितलेल्या साईटवर विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने खालीलप्रमाणे जे लागू असेल ती कागदपत्रे अपलोड करणे, त्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे व जिल्हा केंद्राची निवड करणे. या 4 गोष्टी तुम्ही चांगल्याच लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि खाली एक टेबल दिलेलं आहे, त्यात लागू असलेली प्रमाणपत्र किंवा कागदपत्र तुम्हाला मिळवावी लागतील किंवा तुमच्याकडे ती असावी लागतील. फाईलचं फॉर्मॅट PDF मध्ये आणि किमान साईज 50 KB व कमाल साईज ही 500 KB
याप्रमाणे ही डॉक्युमेंट ही तुमच्या प्रोफाईलवर अपडेट करावी लागतील किंवा विहित नमुन्यात किंवा विहित पद्धतीने ऑनलाईन तुम्हाला ती अपडेट करावी लागतील. ती सगळी प्रोसिजर या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिलेली आहेत आणि अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आणि 28 सप्टेंबर मी सांगितल्याप्रमाणे अर्जाची लास्ट दिवस आहे ते 28 सप्टेंबर 2021 आहे. म्हणजेच शैक्षणिक अर्हतेची डेडलाईनसुद्धा 28 सप्टेंबर 2021 अशीच राहील. अमागासवर्गीय लोकांसाठी 544 रुपये फी आणि मागासवर्गीय लोकांसाठी 344 रुपये फी अशी इथं नमूद केलेली आहे. या फीच्या व्यतिरिक्त बँक चार्जेस व त्यावरील देय असणारे कर हे अतिरिक्त किंवा ॲडिशनल असतील आणि हे परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे. तर या सर्व गोष्टी सर्वप्रथम मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याआधी तुम्ही हे घोषणापत्र नीट वाचावं आणि तुमचं प्रोफाईल अद्ययावत करावं. प्रोफाईल अद्ययावत केल्यानंतर तुम्ही जी कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत ती कागदपत्र विहित साईजमध्ये अपलोड करावीत. त्यानंतर विहित पद्धतीने परीक्षा शुल्क भरावं आणि हे परीक्षा शुल्क विहित पद्धतीने तुम्ही जर भरलं तर त्यानंतर जिल्हा केंद्राची निवड करणे. ही निवड एकदाच करावी लागते. ही निवड सारखी बदलता येत नाही. त्यामुळे माझ्या मागील व्याख्यानांचा आपला उपयोग झाला असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला कुठलं जिल्हा केंद्र निवडायचं आहे त्याप्रमाणे जे तुमच्या घराच्या जवळ असू शकेल, जिथं तुम्हाला जाऊन आधी राहता येईल, जिथं व्यवस्थित अभ्यास करता येईल अशा ठिकाणाची निवड तुम्ही करावी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या होम पिचवर खेळलेल्याचा फायदा निश्चित परीक्षेला होऊ शकेल. या 10 नंबरच्या मुद्द्यामध्ये प्रवेश प्रमाणपत्र कसे मिळेल हे तुम्हाला सांगितलेले आहे. ते तुमच्या प्रोफाईलद्वारे आणि https://mps.online.gov.in या साईटवर 7 दिवस आधी उपलब्ध करून देणार आहेत. त्याची प्रत तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ते परीक्षेच्या वेळी सादर करणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्याचबरोबर एक मूळ ओळख प्रमाणपत्रसुद्धा तुमच्याबरोबर ठेवणं आवश्यक आहे. हे मूळ ओळख प्रमाणपत्र म्हणजे निवडणूक आधार कार्ड असेल, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स अशाची एक मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे परीक्षेच्या वेळी. तर या गोष्टी तुम्ही निश्चित परीक्षेच्या आधी जाण्याआधी लक्षात ठेवाव्यात. आणि हे जे घोषणापत्र किंवा ही जी माहिती जी आपणासमोर ज्यांनी दिलेली आहे ते सहसचिव पूर्व परीक्षा किंवा परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 सप्टेंबर रोजी जाहीर केलेली आहे. तसेच आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात, तसेच शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन किंवा इतर कोणतीही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास किंवा वापरण्यास ही मनाई आहे. त्या अनुषंगाने तुम्ही उचित काळजी घ्यावयाची आहे. तसेच इंटरव्ह्यूच्या वेळी आधीच्या व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे मूळ कागदपत्रांची तपासणी होईल. ती मूळ कागदपत्रे त्यावेळेस सादर करणे किंवा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. ही सर्व झाली पूर्व परीक्षेत पास झाल्यानंतरच्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेची तयारी. म्हणजेच तुम्हाला मुख्य परीक्षेचा अर्ज करावा लागेल, अर्जाच्या अनुषंगाने कागदपत्रे सादर करावी लागेल, मुख्य परीक्षेची तुम्हाला फी भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या मुख्य परीक्षेसाठी लागणारं ओळखपत्र कसं मिळेल तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. ते ओळखपत्र कसं 7 दिवस आधी तुम्हाला कुठल्या साईटवरून डाउनलोड करून घ्यायचं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही या मुख्य परीक्षेची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटी पण महत्त्वाचे, परीक्षा केंद्राची निवड ती परत बदलता येत नाही. तर तुम्हाला जे सुयोग्य आहे असे परीक्षा केंद्र तुम्ही हे अर्ज सादर करताना 28 सप्टेंबरच्या आत तुम्ही ते जाहीर करावयाचं आहे. या सर्व गोष्टींचे अवलोकन करून व ही जाहिरात व्यवस्थित वाचून आपण मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केलीच असेल. परंतु जेव्हा इंजिनियर लोकांना डेडलाईन येते, जेव्हा एखाद्या गोष्टीचं टार्गेट दिलं जातं तेव्हा इंजिनियर निश्चितच त्याची पूर्तता करतात. तसेच टार्गेट तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 18 डिसेंबर रोजी दिलेले आहे. आणि हे टार्गेट हे तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टार्गेट आहे. हे तुम्ही जर चांगल्या रीतीने पूर्ण केलेत तर निश्चितच सरकारी नोकरीत तुम्हाला मोठ्या पदावर कार्यरत होता येईल. आणि त्या अनुषंगाने तुमचा उद्देश जर सरकारी नोकरीत काम करावायचा आहे तर तो पूर्तीस जाण्याची
दाट शक्यता आहे, कारण यावेळेस जागासुद्धा भरपूर आहेत. त्या अनुषंगाने आपण अभ्यास चालू ठेवावा. सर्वप्रथम हा लेक्चर घेण्याआधी मी कट ऑफ मार्क्स सांगतो. 2019ची जी प्रिलिम होती त्याच्यात कट ऑफ मार्क हे पुरुष वर्गाला 27 आणि स्त्री वर्गाला 23 असे होते. म्हणजेच त्या MPSCमध्ये कट ऑफ हा खाली घसरला होता. परंतु MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रिलिम 2020चा जो रिझल्ट लागला 3 सप्टेंबर 2021 रोजी, यात 3151 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु यात कट ऑफ हा 40 मार्कापर्यंत वधारला. त्यामुळे यावेळेस कट ऑफ हा वाढणार आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. अर्थात हा कट ऑफ कशावर अवलंबून असतो हे मी पुढे पण तुम्हाला सांगेन. आणि मी म्हणजेच माझ्या संतोष कुलकर्णी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीने हे क्वालिफाईंग मार्क्स आन्सर की बघून 35 ते 45 असे असतील असे भाकीत केले होते. आणि ही परीक्षा जी झाली होती ती 27 मार्च 2021ला झाली होती. त्या अनुषंगाने हे कट ऑफ मार्क 35 ते 45चं सर्वसाधारणपणे ॲव्हरेज म्हणजे 40 मार्क असं 3 सप्टेंबरला जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने जे 3151 उमेदवार यात उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांचे परत एकदा अभिनंदन. परंतु आता या अभिनंदनाला तुम्ही पात्र जरी असला तरी मुख्य परीक्षेच्या यशासाठी तुम्हाला मनापासून आणि जिद्दीने तयारी करावी लागेल. म्हणजेच थोडक्यात आता मुख्य परीक्षा जी आहे ग्रुप ए व ग्रुप बीच्या मेन्स एक्झामिनेशनसाठी 2020च्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या MES सिव्हिलच्या 3 महिने आहेत आजपासून. 18 आज पण आता तारीख 18 आहे आणि 18 डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा अभ्यास चांगलाच चालू ठेवावा. पेपर 1 जो आहे त्याच्यात क्वेश्चन 100 आहेत, त्यात प्रश्न 100 आहेत आणि त्याला मार्क जे आहेत ते 200 आहेत. म्हणजे 2 तास म्हणजे 120 मिनिटात तुमचा हा 200 मार्काचा पेपर आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग पेपर 2 जो आहे तो सुद्धा 100 प्रश्नांचा असेल. त्याला प्रत्येकी 2 गुण असे 200 मार्काचा हा पेपर असेल आणि त्यालाही वेळ 120 मिनिटं एवढीच असेल. म्हणजेच एक क्वेश्चन सोडवायला सर्वसाधारणपणे 1 मिनिट 12 सेकंद आपणास लागतील. परंतु थेरॉटिकल क्वेश्चन जे असतील ते 10 सेकंदात सुद्धा त्याची उत्तरं आपल्याला मिळतात. आणि मॅथमॅटिकल किंवा ॲनालिटिकल जे प्रॉब्लेम्स किंवा प्रश्न असतील त्यासाठी तुम्हाला जास्तीचा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या उत्तरांचे नियोजन करून त्याप्रमाणे तुम्ही परीक्षेची तयारी केल्यास तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. आता क्वालिफाईंग मार्क्स किंवा कट ऑफ बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारले की यावेळेस सारखेच लागलेत, सगळ्यांना सारखेच मार्क आलेत. खरं तर ही गोष्ट निश्चित आनंददायी आहे. म्हणजेच सर्व प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या गटातील उमेदवारांच्या मेरिटला आव्हान दिलं आहे किंवा त्याच मेरिट प्रमाणात त्यांनासुद्धा मार्क मिळालेले आहेत. तर अशा सर्व प्रवर्गातल्या उमेदवारांचं तसेच सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. परंतु हा कट ऑफ जो अवलंबून असतो तो पदसंख्येवर अवलंबून असतो. त्या पदसंख्येच्या अनुषंगाने त्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांवर अवलंबून असतो. उमेदवारांप्रमाणेच परीक्षेतील प्रश्नांच्या काठिण्य पातळीवर तो अवलंबून असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या किंवा उमेदवारांच्या बुद्ध्यांकावरही तो अवलंबून असतो. थोडक्यात आता बरेच जण विचारतात की या MES 2020चं मुख्य परीक्षेचं किंवा मुख्य परीक्षा व मुलाखत मिळून आपला अंदाज काय असेल. तर हा अंदाज जो आहे तो सर्वसाधारणपणे AEE म्हणजे सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदाला मेन्समध्ये 290 ते 300 मार्क मिळवावे लागतील. त्याला मुलाखतीत 30 ते 40 मार्क मिळवावे लागतील. असे करून त्याला 320 to 340 किंवा त्यापेक्षाही थोडे जास्त मार्क मिळाले तर तो सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर जलसंपदा विभागात किंवा सार्वजनिक बांधकाम विभागात निश्चितच त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 1 किंवा गट अ या पदासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंत्यापेक्षा थोडे कमी मार्क म्हणजे 260 ते 290 मार्क एवढे त्याला मुख्य परीक्षेत मिळवावे लागतील. इंटरव्ह्यूला साधारणतः 25 ते 30 मार्क जरी त्याला मिळाले तरी तो 285 ते 320 या मार्कादरम्यान सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदाची कट ऑफ असू शकतील असे एक भाकीत आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 2
या पदासाठी मुख्य परीक्षेच्या लेखी परीक्षेत तुम्हाला 230 ते 260 मार्क मिळवावे लागतील. इंटरव्ह्यूत कमीत कमी 20 ते 25 मार्क मिळाले तरी तुम्हाला 250 ते 285च्या दरम्यान जर मार्क मिळाले तर या मार्कात तुम्हाला निश्चितच सहाय्यक अभियंता श्रेणी 2 हे पद मिळू शकेल. सर्वसाधारणपणे हे मेरिट मी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला सांगितलेले आहे. त्या अनुषंगाने पूर्व परीक्षेचा निकाल पाहता याच मेरिटमध्ये थोडे कमी किंवा तेवढेच मार्क इतर प्रवर्गातील उमेदवारांनासुद्धा लागतील. परंतु दिव्यांग व अनाथ आरक्षणासाठी किंवा खेळाडूंसाठी जे आरक्षण आहे यात मात्र हे मार्क कमी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच थोडक्यात सहाय्यक कार्यकारी अभियंत्यासाठी 320 ते 340 मार्क, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 गट साठी 285 ते 320 मार्क आणि सहाय्यक अभियंता गट ब श्रेणी 2 यांच्यासाठी 250 ते 285 मार्क मिळणे. 450 पैकी 400 मार्काची मुख्य परीक्षा व 50 मार्काची मुलाखत असे मिळून पडणे अत्यंत आवश्यक ठरते. थोडक्यात या MPSCला जी सिस्टीम आहे त्याला आपण 3 हर्डल सिस्टीम म्हणू किंवा 3 अडथळ्यांची शर्यत म्हणू. त्यातला पहिला अडथळा 3151 विद्यार्थ्यांनी पास केलेला आहे, म्हणजेच ते पूर्व परीक्षा पास झालेले आहेत. दुसरा खडतर व अवघड अडथळा जो आहे तो मुख्य परीक्षेचा आहे. या मुख्य परीक्षेत त्यांना 400 पैकी 200च्या वर 220 ते 300 मार्क निश्चित मिळवावे लागतील आणि इंटरव्ह्यूला 20 ते 40 मार्क, 50सुद्धा कुणाला पडू शकतील, परंतु 50 मार्क सहसा हे इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या तोंडी परीक्षेसारखे मार्क देत नाहीत. इथं ओव्हरऑल इव्हॅल्युएशन होतं. त्यासाठी माझं इंटरव्ह्यूचं लेक्चर निश्चित तुम्ही ऐकावं आणि त्याप्रमाणेच सहाय्यक कार्यकारी अभियंता किंवा इतर पदांचा नेमणूक ही अशा पद्धतीने 3 अडथळ्यांची शर्यत पार होऊनच करू शकते. ह्याच्यानंतर एखादा अडथळा ठेवायचा झाला तर तो शारीरिक चाचणीचा सुद्धा अडथळा आहे. कारण तुम्ही प्रिलिम, मुख्य आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची शारीरिक तपासणी केली जाते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. त्यातसुद्धा तुम्हाला कसोटीला उतरावं लागते आणि त्यानंतर मात्र तुमची नियुक्ती होते. परंतु नियुक्ती होतानासुद्धा न्यायालयीन प्रकरणे व बाकीचे अडथळे असतात. हे अडथळे पार करणेसुद्धा सिलेक्शनसाठी अत्यंत आवश्यक असते. म्हणजेच सरकारी नोकरीत लागताना हे तिहेरी अडथळे पार करून परत न्यायालयीन प्रकरणांचा सुद्धा सामना करावा लागतो व हे सर्व सामने व्यवस्थित पार पाडल्यानंतर मात्र सरकारी नोकरीत तुम्हाला लवकरच रुजू होता येते. याआधीच सांगितल्याप्रमाणे सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदाला ही टाईम बाउंड प्रमोशन्स असतात व वयाच्या 26व्या 27व्या वर्षी जर त्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता हे पद प्राप्त केलं तर त्यांचे मुख्य अभियंता किंवा सचिव बनण्याचे जे चान्सेस आहेत ते अत्यंत ब्राईट आहेत आणि असे बनू शकतात. माझ्या बॅचचे जे श्री शेलार म्हणून कार्यकारी अभियंता सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त झाले होते व महाराष्ट्रात सर्वप्रथम आले होते, त्यांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग येथे मुख्य अभियंता म्हणून निवड झाली आहे. माझे दुसरे मित्र जे सोलापूरचेच आहेत रणजित हांडे यांचीसुद्धा मुंबई येथे मुख्य अभियंता म्हणून नुकतीच नेमणूक झालेली आहे. हे दोघेही आमच्या परीक्षेच्या वेळेस सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्त झाले होते. मी सध्या सोलापूर येथे कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहे. म्हणजेच सहाय्यक कार्यकारी अभियंता हे पद आपण प्राप्त केल्यानंतर आपणास पदोन्नतीच्या संधी या उत्तम असू शकतात, यात काही शंकाच नाही आहे. आपण जर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 असाल तर तुमचं जे पदोन्नती आहे ती वेळेला बांधील नाही आहे किंवा टाईम बाउंड प्रमोशन्स तुम्हाला मिळत नाहीत असा सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागातला तरी ट्रेंड आहे. आणि AE1 झालेले विद्यार्थी जास्तीत जास्त, मी काय सांगतो, जास्तीत जास्त अधीक्षक अभियंता होऊ शकतील. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 गट ब यांना प्रमोशन मिळणंसुद्धा अत्यंत अवघड आहे. ते जास्तीत जास्त कार्यकारी अभियंता या पदापर्यंत पदोन्नत होऊ शकतील. आता खरं तर अभ्यासाच्या गोष्टी काय आहेत त्या मी तुमच्यासमोर सांगणार आहे, तर या गोष्टी आपण सिरियसली पाहाव्यात ही नम्र विनंती. पेपर 1 जो आहे तो साधारणतः 9 विषय इथं जरी दिलेले असले तरी 6वा विषय जो आहे डिझाईन ऑफ रिन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर, या 2 पद्धती आहेत. एक वर्किंग स्ट्रेस मेथड आणि दुसरी लिमिट स्टेट मेथड. तर या दोन्ही मेथड जर पकडल्या
तर एकूण 10 विषय होतात. म्हणजेच 10 विषयांचा अभ्यास आपणास एका पेपरसाठी करावयाचा आहे. आणि सर्वसाधारणपणे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल या विषयाला 5 दिवस लागतात आणि कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट या विषयाला 3 दिवस लागतात. न्यूमरिकल मेथड्सला 3 दिवस लागतात. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला 5 दिवस लागतात. थेरी ऑफ स्ट्रक्चरला 5 दिवस लागतात. स्ट्रक्चरल ॲनालिसिसला सर्वसाधारणपणे 5 दिवस लागतात. स्टील स्ट्रक्चरला सुद्धा 5 दिवस लागतात. डिझाईन ऑफ रिन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चरला 2.5 दिवस दोन्ही पद्धतीला असे 5 दिवस लागतात. हा वेळ कमी आहे, परंतु सध्या आपल्याला 18 डिसेंबरला परीक्षा द्यावयाची असल्यामुळे अभ्यासाला लगबगीने लागायचे आहे आणि त्याप्रमाणे सिलेबस कव्हर करायचं आहे. तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियलला रंगावाला नावाचे एक उत्तम पुस्तक होते आमच्या काळात, अजूनही ते असेल, ते पुस्तक वाचावायला काही हरकत नाही. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला रामामृतम नावाचे एक पुस्तक आहे. तसेच खुर्मी हा रायटरसुद्धा सगळ्या स्ट्रक्चरल विषयाला अतिशय चांगला आहे, त्याचंही पुस्तक रेफर करायला हरकत नाही. थेरी ऑफ स्ट्रक्चरला सुद्धा खुर्मी, रामामृतम ही पुस्तकं अतिशय उत्तम आहेत. स्ट्रक्चरल ॲनालिसिस ह्यालासुद्धा खुर्मीचं पुस्तक आहे. ह्यालासुद्धा वेगवेगळी फ्लेक्झिबिलिटी स्टिफनेस मेथड असतील तर त्याची वेगळी पुस्तकं आहेत. स्टील स्ट्रक्चरला नेगी नावाचं एक पुस्तक उत्तम आहे. डिझाईन ऑफ रिन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स त्यासाठी शहा ह्यांचं पुस्तक चांगलं आहे. प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटला सुद्धा ते शहा यांचं पुस्तक लागू होईल. कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटला श्रीनाथ या रायटरचं एक चांगलं पुस्तक आहे. न्यूमेरिकल मेथड्स किंवा कॉम्प्युटर एडेड मेथड्ससाठी MPSCची कुठल्याही अकॅडमीचं तुम्ही नोट्स रेफर केल्यात तर त्या न्यूमेरिकल मेथड्स तुम्हाला कॉम्प्युटर एडेड मेथड्स मिळतील. गॉस एलिमिनेशन, गॉस सॅडल या मेथड्स अतिशय सिंपल आहेत आणि याचा तुम्ही अभ्यास करावयास काहीच हरकत नाही. परंतु एक लक्षात ठेवा, पेपर 1चा अभ्यास तुम्हाला 39 दिवसात किंवा त्यापेक्षा कमी दिवसात पूर्ण करायचा आहे. पेपर 2मध्ये यातील 4-5 विषयांची मी व्याख्यानं माझ्यातच उपयोगी पडतील, पण त्या व्याख्यानाबरोबरच आपण पुस्तक, आपल्या नोट्स किंवा आपल्या अकॅडमीचा अभ्यास चालू ठेवावा, ही सुद्धा तुम्हाला विनंती. माझ्या नोट्स किंवा माझी व्याख्यानं किंवा माझ्या MCQसुद्धा तुम्हाला निश्चितच उपयोगी पडू शकतील, परंतु तुम्हाला काही एक्स्ट्रा किंवा जास्त करायचं आहे तर तुम्ही बाकीच्या गोष्टींचासुद्धा मदत घ्यायला काहीच हरकत नाही आहे. सर्वेइंग या विषयाला 5 दिवस लागतील, कारण सर्वेइंग हा व्हास्ट विषय आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे सर्वेचे दोन्ही कंबाईन करून सर्वेइंगचं एकच करून 5 दिवस लागतील. इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन ह्याला कमी दिवस लागतील, 2 दिवसात सुद्धा होऊ शकतो, पण नोट्स व्यवस्थित पाहिजेत. ह्याला BN दत्ताचं एक पुस्तक आहे. JR मुळे नावाचं डिप्लोमाचं पुस्तक आहे वृंदा पब्लिकेशनचं, ते अतिशय चांगलं आहे. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग त्याला BC पुनमियाचं उत्तम पुस्तक आहे, ह्याला 5 दिवस लागतील. फ्लूड मेकॅनिक्सला बन्सल नावाचं पुस्तक चांगलं आहे किंवा खुर्मीचं सुद्धा चांगलं आहे, ह्यालाही 5 दिवस लागतील. फ्लूड मशीन्सला सुद्धा ते बन्सल किंवा खुर्मी तुम्हाला निश्चितच कामाला येतील. हायड्रोलॉजी ह्याच्यावर माझी व्याख्यानमाला आहे, ऑनलाईन ती अवेलेबल आहे किंवा ह्याच्यावर यूट्यूबवर अवेलेबल आहे, ती तुम्ही बघावी. तसेच इतर अकॅडमीची व्याख्यानं बघावीत. इरिगेशनचं सुद्धा मी सध्या देतो आहे, लवकरच पूर्ण करीन. हायवे इंजिनिअरिंगला खन्ना जुस्टोचं पुस्तक अतिशय चांगलं आहे आणि थेरॉटिकल विषयासाठी खन्ना अरोरा हे पुस्तक चांगलं आहे. ब्रिज इंजिनिअरिंग हा सुद्धा विषय मी अतिशय व्यवस्थित पद्धतीने, माझा पहिला टॉपिक होता, माझी जरी फक्त व्याख्यानं बघितली आणि त्याच्या खालचे MCQ जर बघितलेत तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. टनेलिंगसाठी खन्ना अरोराचं पुस्तकसुद्धा बास आहे किंवा टनेलिंगचं खुर्मीचं सुद्धा पुस्तक आहे. जिओलॉजीचं सुद्धा खुर्मीचं पुस्तक आहे. ही पुस्तकं तुम्ही रेफर करावीत. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ज्याला क्लिष्ट आहे, कारण ह्याच्यात वॉटर सप्लाय, सॅनिटरी इंजिनिअरिंग म्हणजेच वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, पोल्युशन आणि सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट असे 4 विषय ते एकत्रित आहेत आणि ह्या 4 विषयाला तुम्हाला फक्त 6 दिवस द्यायचे आहेत. त्यामुळे ह्याचा अभ्यास तुम्हाला फार क्रिटिकल किंवा वाचून पटपट करावा लागेल. असे पेपर 2ला जरा जास्त दिवस लागतात, 46 दिवस. असे पेपर 1ला 36 दिवस किंवा 39 दिवस आणि पेपर 2ला 46 दिवस, असे एकूण तुम्हाला नंबर ऑफ डेज लागतात ते 85 दिवस. आणि 5 दिवस हे तुमच्या परत रिव्हिजनला किंवा उजळणीला तुम्ही ठेवावेत असं नम्रपणे मी सांगतो, कारण या 5 दिवसात तुम्हाला सेंटरकडं कूच करायची आहे. सेंटरकडं तुमची सगळ्या नोट्स, वह्या, पुस्तकं, कागदपत्र, नेट कनेक्शन, यूट्यूब लेक्चर्स हे सगळं घेऊन तुम्हाला सेंटरकडं प्रयाण करायचं आहे. त्यामुळे ते 5 दिवस हे तुम्हाला मुख्य परीक्षेच्या तयारीला, तुमच्या सेंटरवर स्थिरस्थावर व्हायला आणि सगळे डॉक्युमेंट घेऊन जायला निश्चितच कामाला येतील. परंतु तुम्हाला 39 आणि 46 दिवसात पेपर 1 व पेपर 2चा अभ्यास पूर्ण करायचा आहे. आता मी तुम्हाला आधी सांगितलं महिन्याचं प्लॅनिंग, त्यानंतर महिन्यातल्या दिवसाचं प्लॅनिंग, मग दिवसानंतर तुम्हाला तासाचं सुद्धा प्लॅनिंग सांगितलंच पाहिजे, कारण इंजिनियर हा नेहमी
टू वर्कआउट फ्रॉम द होल टू द पार्ट हे सर्वेइंगचं प्रिन्सिपल आहे आणि त्याप्रमाणे काम करतो. त्यामुळं मी तुम्हाला आता तासांचं सुद्धा नियोजन सांगतो. तासांच्या नियोजनात सुद्धा 3 सेक्शनमध्ये तुमचा अभ्यास डिवाईड करा. 3 सेक्शन साधारणतः 4-4 तासांचे ठेवा, 3-3 तासांचे ठेवा, पण कमीत कमी 9 ते 10-15 तास तुम्ही अभ्यास हा केलाच पाहिजे आता 3 महिने. कारण तुम्हाला मोठ्या पदावर नियुक्त होण्यासाठी आणि स्पर्धा ही खडतर आहे, या स्पर्धेत टिकण्यासाठी जास्त दिवस अभ्यास करणे, जास्त वेळ अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही हा अभ्यास कराच. हा अभ्यास हा पदवी किंवा पदविका परीक्षेचा अभ्यास नसून हा अभ्यास हा तुम्हाला मोठ्या पदावर घेऊन जाणारा अभ्यास आहे. हे 3 महिने हे पुढच्या 30 वर्ष तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतील, हे तुम्हाला मनपूर्वक आणि तळमळीने सांगतो. म्हणून हे 3 महिने अगदी डिटरमाइंड अभ्यास करा. तुम्ही इतरांपेक्षा 30 वर्ष पुढे जाऊ शकाल, हे मी निश्चित तुम्हाला सांगतो. बरेच हुशार विद्यार्थी ही संधी गमावतात, कॅज्युअल मुख्य परीक्षा देतात आणि त्यामुळे त्यांच्यावर शेवटपर्यंत उपअभियंता, कनिष्ठ अभियंता किंवा कार्यकारी अभियंता या पदावरच काम करण्याची पाळी येते. ही पाळी टाळण्यासाठी तुम्हाला नम्र विनंती. या सेक्शनमध्ये तुम्ही काय करायचं आहे तर मॉर्निंग सेक्शनमध्ये लवकर उठून एक्झरसाईज करा. तुम्ही पळा, तुम्ही चाला, तुम्ही सायकलिंग करा, तुम्हाला जे आवडेल ते करा, जिममध्ये जा, वर्कआउट करा, पण विसरू नका कमीत कमी 45 मिनटं तरी तुम्ही वर्कआउट आणि 1 तास एक्झरसाईज केलाच पाहिजे. सकाळच्या सत्रात तुम्ही ॲनालिटिकल विषय केलेत तर ते डोक्यात लवकर जातात असा माझा तरी अनुभव आहे. पण तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयांचं नियोजन करा. नोट्स या तुम्ही तुमच्या स्वतःच्या असतील तर फारच उत्तम, तुमच्या स्वतःच्या नसतील तर इतरांकडून कलेक्ट करा, चांगल्या अकॅडमीच्या कलेक्ट करा, हुशार विद्यार्थ्यांकडून कलेक्ट करा. तुमची सेल्फ सॉल्विंग पॉवर्स असली पाहिजे. MCQचा विषयाचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर सोडवा. अशीच प्रेरणात्मक किंवा महत्त्वाची तुम्हाला उपयोगी पडणारी व्याख्यानं, त्याची व्हिडिओ यूट्यूबवर किंवा इतर माध्यमातून तुम्ही बघू शकता. पेपर सोडवण्याचं स्किल नक्कीच डेव्हलप करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हुशार किंवा तुमच्या मित्रांबरोबर व तुमच्या शिक्षकांबरोबर तुम्ही डिस्कशन करा. मोकळेपणानं त्यांना विचारा प्रश्न, मोकळेपणाने ते उत्तरं देतील आणि तुम्हाला या परीक्षेसाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात सुद्धा ॲनालिटिकल किंवा थेरॉटिकल सब्जेक्ट तुमच्या आवडीप्रमाणे आणि बाकीच्या गोष्टी तर सेमच आहेत. फक्त डायग्रॅमसुद्धा लक्षात ठेवायला विसरू नका. डायग्रॅम ओरिएंटेड प्रश्न असले तर ते सोडवण्याला त्याला मदत होते. आमच्या काळात डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असल्यामुळे डायग्रॅमला अनन्यसाधारण असे महत्त्व होते. तुमच्या काळात ही बहुपर्यायी प्रश्नांची मुख्य परीक्षा आहे, त्यामुळं तुम्ही त्यामध्ये सुद्धा डायग्रॅम येऊ शकतील का याचा विचार करून त्याचाही अभ्यास करावा. रात्रीच्या सत्रात तुम्ही व्हिडिओ बघा, ऑनलाईन लेक्चर्स बघा आणि बाकीच्या गोष्टी या सर्वसाधारणपणे सारख्या असतील. म्हणजे 3 सेक्शनमध्ये, एका सेक्शनमध्ये पेपर 1च्या विषयाचा अभ्यास, एका सेक्शनमध्ये पेपर 2च्या विषयाचा अभ्यास आणि एका सेक्शनमध्ये त्या विषयाची रिव्हिजन किंवा एखाद्या विषयाची परत एकदा उजळणे, असं जर तुम्ही पॅटर्न ठेवल्यास तुम्हाला मुख्य परीक्षेत निश्चित लाभ होईल. पण एक लक्षात ठेवा, 3E हे जसे ट्रॅफिक इंजिनिअरिंगमध्ये महत्त्वाचे आहेत, इंजिनिअरिंग, इन्फोर्समेंट अँड एज्युकेशन, तसेच 3E इथंसुद्धा महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे एज्युकेशन इंजिनिअरिंगचे, म्हणजेच त्याला इंजिनिअरिंग म्हणा. दुसरं एक्झरसाईज तुम्ही 1 तास केला पाहिजे. तिसरी 1 तास तुम्ही वेळ हा तुमच्या एंटरटेनमेंटसाठी निश्चित काढला पाहिजे. तुम्हाला गाणं ऐकायचं तर गाणं ऐका, गाणं म्हणायचं तर गाणं म्हणा, एखाद्या मूव्हीतला थोडा पार्ट बघायचा आहे तो बघा, पेपर वाचन करा. तुमचे इतरही छंद असतील, तबला वाजवायचा असेल तबला वाजवा, टेनिस खेळत असाल तर टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा आणि कुठलेही छंद जोपासा. पण सकाळ आणि संध्याकाळ हा 1 तास मात्र तुम्ही अभ्यास सोडून इतर गोष्टींसाठी वापरलात तर तोच वेळ तुम्हाला अभ्यासासाठी बूस्टर डोस ठरू शकेल, यात काही शंकाच नाही. आणि शेवटी जान आहे तो जहान आहे. तुमचं जर तुम्ही हेल्थ चांगली ठेवलीत, तुमचं आरोग्य जर चांगलं ठेवलं तर निश्चितच त्याचा अभ्यासाला फायदा होईल. तुमचं स्टडी मटेरियल जे आहे, आधीच सांगितल्याप्रमाणे कॉलेजमधील नोट्स असतील अतिशय उत्तम, तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील त्याहून उत्तम, रेकग्नाइज्ड अकॅडमीच्या नोट्स वापरा, त्याही चांगल्याच असतात, त्या कारण काळाच्या कसोटीवर उभारलेले असतात. त्यानंतर यूट्यूब लेक्चर जशी मी देतो आहे तशी इतरही अकॅडमीची लेक्चर आहेत, त्यांचीही लेक्चर आहे का, तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे समजेल अशी लेक्चर्स तुम्ही बघा. स्वतःच्या मायक्रो नोट्स काढा. जसं मी
वर्षाचं प्लॅनिंग महिन्यात, महिन्याचं प्लॅनिंग दिवसात, दिवसाचं प्लॅनिंग तासात केलं. तसंच या नोट्सचं आहे. सर्वप्रथम आपण एखाद्या विषयाच्या नोट्स काढल्या तर त्या 40 पानी असतात. नंतर त्या शॉर्ट होत 20 पानी होतात. नंतर परीक्षेला जाण्याआधी त्या अगदी शॉर्ट होत 1-2 फुलस्केप पानं होतात. आणि ती 1-2 फुलस्केप पानं म्हणजेच त्या विषयाचं सार. आणि त्या 1-2 फुलस्केप पानातच सगळ्या MCQ हे सामावलेले असतात. हे माझं स्पष्ट मत आहे. तर तुम्ही असं जर प्रॅक्टिस केलीत तर तुमच्या या मॅक्रो नोट्स तुम्हाला वरदान ठरू शकतील. आणि याच मायक्रो नोट्स तुम्ही जर तुमच्या अभ्यासाच्या रूममध्ये भिंतीवर किंवा योग्य ठिकाणी लावल्यास ते जाता येता तुम्ही बघा आणि त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकेल. त्यानंतर MCQs वेब, गुगल, यूट्यूब आणि वेगवेगळ्या पुस्तकातून सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वतः MCQ तयार करा. हे MCQची चांगली स्टेप आहे. नंतर वेगवेगळ्या पुस्तकांच्या खालचे MCQचं रेफर करा. इवन डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनसुद्धा वाचा. त्यात काही बरेचसे MCQ लपलेले असतात. आणि महत्त्वाचे फॉर्म्युले तुम्ही रिमेंबर करा. Q = AV. नंतर सिम्पली सपोर्टेड बीम विथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ही WL²/8 असते. 30 पॉईंट लोडला PL/4 असते. PL³/48 EI हा कुठल्या बीमच्या डिफ्लेक्शनचा मॅक्झिमम डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे. M/I = F/Y = E/R हे बेंडिंग इक्वेशन आहे का? हे इक्वेशन कसं काय उपयोगाला पडू शकतं? ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि सगळ्याचा उपयोग तुम्हाला मुख्य परीक्षेला होणार आहे. पुस्तकं रेफर करायची झाली तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला आधीच सांगितल्याप्रमाणे बिंद्रा व अरोरा हे पुस्तक आहे किंवा रंगवाला पुस्तक आहे. खुर्मीची सगळी पुस्तकं उत्तम आहेत. बन्सल साहेबांची पुस्तकं चांगली आहेत. मोदींचं इरिगेशनवरचं पुस्तक वाचा, अतिशय उत्तम आहे. रामामृतमची पुस्तकं थेरी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ह्याच्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. स्ट्रक्चरल ॲनालिसिससाठी BC पुन्मियांचं पुस्तक इरिगेशनवर पण आहे, पण त्यांचं पुस्तक सॉईल मेकॅनिक्सवर पण फार चांगलं आहे. खन्ना अरोराची पुस्तकं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगवरची आहेत. BN दत्तांचं पुस्तक एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगवरचं आहे. JR मुळेंचं सुद्धा आहे डिप्लोमाचं, अतिशय सुंदर थेरी त्यात दिलेली आहे. श्रीनाथ यांचं पुस्तक CPM आणि PERT आहे. अशी वेगवेगळी पुस्तक, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीवर हांडो अँड पुरीचं पुस्तक आहे. अशी वेगवेगळी पुस्तकं तुम्ही जर रेफर केलीत तर तुमचा अभ्यास तेवढाच प्रगल्भ होत जाईल, यात काही शंकाच नाही आहे. आता मी तुम्हाला मेन परीक्षेचा क्रंच सांगतोय. मेन परीक्षा ही 2 पेपरची होणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. तर 7 सब्जेक्टचा अभ्यास अतिशय चांगला व तुम्ही व्यवस्थित करा. म्हणजेच या 7 विषयांवर एकूण प्रत्येकी 10 प्रश्न व एका प्रश्नाला 2 मार्क असे 140 आणि 140 असे 280 मार्क या पेपरचे असतात. या 280 पैकी किमान तुम्हाला 260 मार्क पडणं तरी आवश्यक आहे. त्यानंतर पेपर 1 आणि 2 मधले जे 3 सब्जेक्ट राहिलेत म्हणजे एकूण 6 सब्जेक्ट आहेत. या 6 सब्जेक्टचा तुम्ही डीपमध्ये जरी नाही अभ्यास केला तरी आधीचं तुमचं नॉलेज आहेच आहे प्रिलिमचं आणि तुमच्या डिग्री आणि डिप्लोमाचं किंवा AMIचं, त्या नॉलेजचा उपयोग करून आणि परत कमीत कमी वेळात वाचन करून हे 6 सब्जेक्ट जे आहेत ते 120 मार्काला आहेत. या 120 मार्कापैकी तुम्ही 30, 40, 50, 60 तरी मार्क पाडू शकता. जर हे मार्क जर 60 म्हणले आपण आणि आधीचे मार्क जर 260 म्हणले तर 260 अधिक 60 असे 320 मार्क तुम्हाला रिटर्नमध्ये पडू शकतात 400 पैकी. फक्त एक लक्षात ठेवा की निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. म्हणजेच तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका मार्काच्या प्रश्नांचं जे मार्क आहेत एका प्रश्नाचे तेवढे तुमचे वजा होतात. त्यामुळं पहिल्यांदा जे निश्चित येतील तेच प्रश्न सोडवा आणि अत्यंत शेवटी 50-50 म्हणजे 1 किंवा 2 अशा उत्तरात तुम्हाला माहीत असेल तर तेवढेच अटेम्प्ट करा. आणि जे अजिबात येत नाहीत तिथं काही तुम्ही स्वतःच्या मनाचं किंवा फेकॉलॉजी काही करू नका. तुमचं तुम्ही ते सोडून द्या. तुम्हाला जे येतील ते व्यवस्थित सोडवा म्हणजे निगेटिव्ह मार्क होणार नाहीत आणि तुमचं मार्किंग निश्चित सुधारेल. पण मी सांगतो या परीक्षेला 250 ते 260 मार्क हे पेपर 1 आणि 2ला पडायला हरकत नाही, पण त्याचा सिरियसली अभ्यास केला पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे पेपर 1 आणि 2च्या जे तुम्ही 6 सब्जेक्ट किंवा 4 सब्जेक्ट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जे आवडते सब्जेक्ट आहेत त्यांचा नीट अभ्यास करा. समजा जिओटेक्निकल हा विषय अवघड आहे, इन्व्हायरमेंटल हा विषय फार वाचावा लागतो आहे, तर ते विषय तुम्ही पेपर 2मधून बाजूला काढू शकता. पेपर 1मधील स्ट्रक्चरल ॲनालिसिस हा पार्ट तुम्हाला हार्ड जातो आहे तर तो पार्टसुद्धा तुम्ही बाजूला काढू शकता. त्याचा अभ्यास करू नका असं नाही आहे, पण उर्वरित विषयांचा अभ्यास सिरियसली करा व त्या विषयाचा अभ्यास थोडा वरवर केला तरी चालतो.
पण AEE पदासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंत्यासाठी तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास केलात तर ते तुम्हाला फार सोयीस्कर ठरेल. आणि 3E शेवटी विसरू नका. 3E म्हणजे इंजिनिअरिंग किंवा एज्युकेशन, सेकंड E इज एक्झरसाइज अँड थर्ड E इज एंटरटेनमेंट. या 3 Eचा वापर करून आणि आमच्यासारख्यांचे चॅनल अधूनमधून बघून किंवा सबस्क्राईब करून किंवा त्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही मुख्य परीक्षा द्यावी आणि मुख्य परीक्षेला तुम्हाला भरपूर यश मिळावं हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही नीट अभ्यास करा आणि तुमच्या पद्धतीप्रमाणे केला तरी चालेल, परंतु जे वरिष्ठ लोक आहेत किंवा वरिष्ठ अभियंते आहेत त्यांचं मार्गदर्शन घेत जावा, तुम्हाला निश्चित यश मिळेल. धन्यवाद. तर याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करावा ही मनापासून कळकळीची विनंती. परत एकदा तुम्हाला सांगतो, हे 3 महिने हे डेडली आहेत. या 3 महिन्यात तुम्ही जबरदस्त अभ्यास करा किंवा जबरा अभ्यास करा किंवा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त अभ्यास करा. बघा, तुम्ही कमीत कमी इतरांपेक्षा 10, 20, 30 वर्ष पुढं जाल आणि हे पुढे गेल्यानंतर तुम्हाला माझ्या या व्याख्यानाचं महत्त्व कळेल. आणि त्यावेळेस मात्र मला विसरू नका, मला सांगा की तुम्हाला निश्चित या व्याख्यानाचा फायदा झाला आहे. तोपर्यंत बाय बाय.